मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये एकूण 224 गावं आणि 96 वाड्यांना 379 टँकरद्वारे सध्या पाणी पुरवठा केला जातोय। हा आकडा आता थेट 400च्या उंबरठ्यावरती पोहोचलाय। मराठवाड्यात जून महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेलाय, तरी सुद्धा उन्हाचा चटका आणि पाणी टंचाईची भीषणता कमी झालेली नाहीये। मान्सून लांबल्यामुळे संपूर्ण विभागाची पाण्यासाठी दाही दिशा भटकंती सुरू आहे। एप्रिल महिन्यापासून सुरू झालेला हा पाण्याचा संघर्ष आता अधिकच तीव्र बनलाय। एकेकाळी टँकर मुक्त असलेल्या गावांना सुद्धा आता पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावं लागतंय। या सगळ्या संदर्भात सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। मराठवाड्यात यावेळी मान्सून लांबला आणि त्यामुळे साहजिकच मराठवाड्यात पाणी टंचाई जाणवते आणि आता ही पाणी टंचाई दूर करण्यासाठी जो टँकर सुरू करण्यात आले होते त्याचा आकडा आता 400च्या घरात गेलेला आहे। आपण सध्या संभाजीनगरच्या शेंद्रा येथील हे जलकुंभ जिथे आहे, जिथून हे सगळे टँकर भरले जातात आणि बहुतांश गावांमध्ये या ठिकाणाहून पाणी भरलं जातं। आपण बघतो या ठिकाणी एक वॉल लावलेला आहे आणि या वॉलच्या माध्यमातून इथे वेगवेगळे टँकर सकाळी पहाटेपासून उभे असतात आणि त्यांच्यामध्ये हे पाणी भरलं जातं। एकंदरीत जर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील 224 गावं आणि 96 वाड्यांमध्ये 379 टँकर ने पाणी पुरवठा केला जातोय। ही 2 दिवसापूर्वीची आकडेवारी आहे। अनेक गावात अजूनही प्रस्ताव गेलेले असल्यामुळे तिथेही आता हा आकडा वाढण्याची शक्यता आहे। आकडेवारी जर जिल्ह्यानिहाय आपण बघितली तर जालन्यामध्ये 83 टँकर, नांदेडमध्ये आपण जर आकडेवारी बघितली तर 14 टँकर, परभणीत आपण बघितले तर 11 टँकर, बीडमध्ये 10 टँकर, लातूर, हिंगोलीमध्ये प्रत्येकी 3 गावांमध्ये 3 टँकर आपल्याला पाणी पुरवठा केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे मराठवाड्यात आता टंचाई पाण्याची जी आहे ती वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने छोट्या मोठ्या टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। मोठमोठाले हा जो टँक तुम्हाला दिसतोय, जी माहिती इथल्या चालकांनी दिली त्यानुसार 24,000 लिटर पाणी या टँकरमध्ये बसतो आणि हे टँकर गावात गेल्यानंतर विहिरीमध्ये पाणी सोडलं जातं। काही ठिकाणी घरासमोर उभ्या ठेवण्यात आलेले ड्रम मध्ये पाणी टाकलं जातं, तर काही ठिकाणी लोक थेट पाईप टाकून या टँकर मधून पाणी घेतात। मराठवाड्यातील ही सगळी परिस्थिती आहे। जर पाऊस लवकर पडला नाही तर हे पाणी संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे। आपण बघितलं तर तुम्हाला आणखी थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो। समोर देखील अशा पद्धतीने हे टँकर लाईन लावून उभे आहेत। जसा जसा एक एक टँकरचा नंबर येईल तेव्हा तेव्हा ते पुढे येतात आणि हे टँकर भरले जातात। आता ही सगळे टँकर वेगवेगळ्या गावांमध्ये पाणी पुरवठा करायला गेलेले आहे। पहाटे जर आपण बघितले तर इथे मोठी रांग आपल्याला टँकरची पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत मराठवाड्यातील पाणी संकट आता वाढतंय। धरणांमध्ये देखील 35% एवढा पाणी साठा मराठवाड्यातील 11 मोठ्या धरणांमध्ये उरलेला आहे। त्यामुळे ही परिस्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता आहे। पाऊस लवकर पडला तर हे संकट टळू शकतं, अन्यथा टँकरची संख्या वाढणार। पण प्रश्न असा आहे, जर धरणांमधलं पाणी कमी झाला तर टँकरमध्ये देखील पाणी कुठून आणणार आणि त्यामुळे मराठवाड्यावर दुष्काळाचं मोठं सावट पाहायला मिळतंय। आधीच पाऊस कमी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय आणि त्यामुळे जर अशीच परिस्थिती राहिली तर पाणी संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे। राहुल चव्हाणसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजी।